विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने आपणा सर्वांना प्रचार आणि प्रसार करून देणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आपल्या कल्पतरू बुद्धविहारामध्ये या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ताई स्मृतिशेष धनश्री प्रवीण मेंढे या ताईंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे संपूर्ण हिंगणघाट येथील सर्व महिला मंडळ, धम्मदान संग्राहक सिद्धार्थ व्यायाम प्रसारक मंडळ, वीर भगतसिंग वाड हिंगणघाट व संपूर्ण कल्पतरू बुद्धविहारात संबंधित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपण सर्वजण फार मोठ्या श्रद्धेने भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सकाळपासून उपस्थित आहात। विहारामध्ये बसण्यासाठी जागासुद्धा पुरत नाही, बाहेर सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बसले। यावरून जे कल्पना आपण करू शकतो की किती श्रद्धायुक्त चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण करण्यासाठी या ठिकाणी बसला आहात। भंतेजी बोलले त्यानंतर मुख्य धम्मदेशना या कार्यक्रमाची होणार आहे। थोड्या वेळासाठी तुमच्यासोबत धम्मचर्चा, धम्मसंवाद धम्मदेशनाच्या द्वारा करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर तथागतांचा मानवतावादी सद्धम्म आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी आहे। भगवंताची देशना आपलं स्वतःचं सर्वांगीण हित करण्यासाठी, सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते। तुमच्या मनातील श्रद्धा बघून, तुमच्या मनातील श्रद्धा पाहून आम्ही धम्मचर्चा करत असताना नेहमी धम्मदेशना कशा प्रकारे दिली पाहिजे, कोणत्या विषयावरती दिली पाहिजे, लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे, तर लोकांच्या चर्या पाहून, ऐक नाही, चर्या समजते, चर्या म्हणजे चेहरे, है की नाही, चर्या म्हणजे चेहरे। हे जे आपला चेहरा आहे, हा चेहरा काय असतो? चेहरा हा आरसा असतो, ऐक नाही, चेहरा हा आरसा असतो। कशाचा? आपल्या अंतर्मनाचा। चेहरा हा आपल्या अंतर्मनाचा आरसा असतो आणि चेहऱ्यावरून आपल्या मनाची मानसिकता, मनाची चर्या, भगवंताने 6 प्रकारच्या चर्या जे सांगितलेल्या आहे। म्हणजे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे भाव असतात, मग राग चर्या सांगितली,
द्वेषचर्या सांगितली, मोहचर्या सांगितली, राग द्वेष दोन्ही मिळून मोहद्वेष, अशा प्रकारच्या 6 प्रकार भगवंताने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलवरती या 6 प्रकारच्या चर्येच्या संदर्भामध्ये सविस्तर देशना आपण श्रवण करू शकता. तर तुमची चर्या पाहून भंतीजी असं बोलले, जरा जास्त श्रद्धावान लोक दिसत आहे. एकदम एवढे लोक धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आले, फार श्रद्धावान लोक आहे, तर तुम्ही श्रद्धेवर बोला. श्रद्धा महत्वाची आहे ना, कारण श्रद्धेशिवाय काहीच होत नाही. श्रद्धा जर नसते तर एवढे तुम्ही संख्येने इथे आला असता का? बिलकुल नाही. मग श्रद्धा महत्वपूर्ण आहे. मग श्रद्धेचे 2 अंग आहे. श्रद्धेचे 2 अंग आहे. श्रद्धेसोबत सोबत काय असते? श्रद्धेसोबत सोबत अंधश्रद्धा पण असते. श्रद्धा ही जर अंधश्रद्धेकडे जर समजून घ्या वळू लागली तर मात्र त्या श्रद्धेचा काही उपयोग होत नसतो. आणि त्यामुळे श्रद्धा कशी असावी, श्रद्धा कोणावरती ठेवावी, श्रद्धा ठेवल्यानंतर काय लाभ होतो, श्रद्धा ठेवल्यानंतर काय फायदा होतो, श्रद्धेने मनुष्य काय करू शकतो, श्रद्धा निर्माण केल्यानंतर मनुष्याची कशा प्रकारची उन्नती होते, या थोडक्यामध्ये आपण या धम्मदेशनेच्या द्वारा या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. श्रद्धाय तरती ओघं असं भगवंतांनी म्हटलं आहे. श्रद्धेच्या द्वारा मनुष्य जो ओघ आहे, मग तो कामाचा ओघ असेल, अविद्येचा ओघ असेल, दृष्टीचा ओघ असेल, मिथ्या संकल्पनेचा ओघ असेल, कर्मकांडाचा ओघ असेल, अंधश्रद्धेचा ओघ असेल, ईश्वरवादाचा ओघ असेल, या सर्व प्रकारच्या ओघाला मनुष्य पार करत असतो जर त्या मनुष्यामध्ये श्रद्धा असेल तर. मग श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धेचा साधा सोपा अर्थ भगवंताने सांगितला. श्रद्धा म्हणजे विश्वास. मग कुणावरती विश्वास? तर बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावरती विश्वास. आपली जर श्रद्धा असेल, आपला जर विश्वास असेल, तर कोणत्याही प्रकारचं कर्म आपण करू शकतो. श्रद्धा जर असेल, विश्वास जर असेल, तर कोणत्याही प्रकारचं कर्म आपण करू शकतो. बोधिसत्वाची श्रद्धा होती. सिद्धार्थ बोधिसत्वाची श्रद्धा होती. कशावर? सिद्धार्थ बोधिसत्वाची श्रद्धा कशावर होती? बुद्धत्वाच्या मार्गावरती. बुद्धत्वाच्या मार्गावर त्याची श्रद्धा होती ना. जर बुद्धत्वाच्या मार्गावरती बोधिसत्वाची जर श्रद्धा नसते तर 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली असती का? 6 वर्षापर्यंत परिश्रम केले असते का? मेहनत केली असते का? संपूर्ण शरीर, संपूर्ण 6 वर्षापर्यंत आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बघतो, हे सर्व वर्णन आपण ऐकतो. श्रद्धा जर असेल आपली मार्गावरती, विश्वास जर आपला मार्गावरती असेल, तर आपण कोणत्याही प्रकारचा मार्ग, कितीही कठीण मार्ग, आपण त्या मार्गाचं अनुसरण करू शकतो, आचरण करू शकतो. तर श्रद्धा काय करते? श्रद्धा काय करते? तर श्रद्धेचं काय लक्षण आहे? श्रद्धेचं कार्य काय आहे? जेव्हा भंते नागसेनला राजा मिलिंद विचारतो की भंते आपण नेहमी श्रद्धा 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 असं म्हणता, तर नेमकं श्रद्धेचं काय लक्षण आहे? काय लक्षण आहे श्रद्धेचं? श्रद्धेचं लक्षण काय आहे? मिलिंद प्रश्न नाही वाचला तुम्ही? मग वाचा. मिलिंद प्रश्न वाचा. श्रद्धेचं काय लक्षण आहे? बरं जाऊ द्या, साध्या सोप्या गोष्टीमध्ये श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं समजून घ्या, भंतेजी आपल्या गावामध्ये आले, बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही आलो. भंतेजीला बघितल्याबरोबर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे नेमकं काय झालं? श्रद्धा तर उत्पन्न झाली, पण भंतेजीला पाहिल्याबरोबर नेमकं काय झालं?
तुम्हाला आनंद झाला ना? साधी तर गोष्ट आहे. ऐक ना, भंतेजीला बघितल्याबरोबर काय झालं? तुम्हाला आनंद झाला, अर्थात तुम्हाला प्रसन्नता उत्पन्न झाली. म्हणजे भंतेला बघितल्याबरोबर, भिक्खू संघाला बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न झाली, आनंद उत्पन्न झाला. श्रद्धेचं पहिलं लक्षण काय आहे? श्रद्धेचं पहिलं लक्षण आहे मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. श्रद्धेचं दुसरं लक्षण आहे, श्रद्धेचं दुसरं लक्षण आहे मनामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न करणे. मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे आणि महत्वाकांक्षा उत्पन्न करणे असे दोन श्रद्धेचे लक्षण आहे. कशी महत्वाकांक्षा उत्पन्न होते? कसं मन आपलं प्रसन्न होते? एक छोट्याशा उदाहरणाद्वारा आपण बघूया. जसं मिलिंद प्रश्नामधलं उदाहरण आहे. असं म्हटलं आहे की एक चक्रवर्ती राजा आपल्या चतुरंग सेनेसह दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी जात असतो. आणि आक्रमण करण्यासाठी गेल्यानंतर जाताना रस्त्यामध्ये त्यांना एक ओढा नदी लागत असते. नदीला ते पार करतात आणि नदीला पार केल्यानंतर थोडं दूर गेल्यानंतर राजा आपल्या सेवकाला आदेश देतो की मला पाणी प्यायचं आहे. तर सेवक विचार करतो की आताच आपण रथ गेले, घोडे गेले, सर्व सेना गेली, पाणी नदीचं गढूळ झालं. परंतु राजाला तो म्हणू शकतो का असं की महाराज आता नदीचं पाणी गढूळ झालं आहे, असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. हुजऱ्या तो लगेच सेवक लगेच तो पाणी घेऊन येत असतो. पाणी तर गढूळ आहे. मग ते गढूळ पाणी राजाला कसं द्यावं? गढूळ पाणी राजाला कसं द्यावं? तर तो हुशार असतो, तो बुद्धिमान असतो. पाणी जर गढूळ असेल, पाणी जर घाण असेल, तर घाण पाणी करण्यासाठी कशाचा प्रयोग केला जातो? कशाचा उपयोग केला जातो? गढूळ पाण्याला स्वच्छ करण्यासाठी पूर्वी, आता फिल्टर आलेली आहे, आता काही विषय नाही, आता डायरेक्ट फिल्टर आहे. पूर्वीच्या काळामध्ये गढूळ पाण्याला स्वच्छ करण्यासाठी कसा उपयोग केला जायचा? तुरटीचा, आहे की नाही? म्हणजे तो सेवक हुशार असतो, तर त्या ग्लासभर पाण्यामध्ये तो तुरटी टाकतो आणि तुरटी टाकल्यानंतर काही वेळानंतर पाणी स्वच्छ होते. स्वच्छ झालेलं पाणी तो राजाला देत असतो. उदाहरण आहे, उपमा आहे, दृष्टांत आहे. तत्वज्ञान समजून घेण्यासाठी उदाहरणाची, दृष्टांताची, उपमांची अत्यंत आवश्यकता असते. बघा, चांगलं तत्वज्ञान उपमेच्या द्वारा आपल्याला सहज समजत असते. तर इथे पाणी जे आहे, इथे पाणी म्हणजे आपलं मन आहे. पाणी म्हणजे आपलं मन आहे. इथे पाण्यामधली जी घाण आहे, मग रेती असेल, शेवाळ असेल, दगड असेल, जे काय असेल त्या पाण्यातील घाण, तर पाण्यातील जी घाण आहे, तर इथे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात, मग राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, आणि पाण्यातील घाणीला स्वच्छ करण्यासाठी ज्या त्रुटीचा उपयोग केला जातो, ती त्रुटी म्हणजे आपली श्रद्धा आहे. ती त्रुटी म्हणजे आपली श्रद्धा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातील घाण नष्ट करण्यासाठी त्रुटीचा उपयोग केला जातो, अगदी तशाच प्रकारे आपल्या मनातील विकारांना जर नष्ट करायचं असेल तर आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा जर नसेल तर आपल्या मनातील विकार कधीही नष्ट होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ होत असते त्रुटीच्या द्वारा, अगदी तशाच प्रकारे श्रद्धेच्या द्वारा मनुष्याचं मन हे प्रसन्न होत असते. तुमचा राग गेला असेल, तुमचा द्वेष गेला असेल, तुमचा मोह गेला असेल, विकार तुमचे नष्ट झाले असतील, तर तुमचं मन प्रसन्न होते, आनंदी होते. कारण एखाद्या मनुष्याचं चित्त जर प्रसन्न असेल, जर आनंदी असेल, तर त्या मनुष्याकडे बघितल्याबरोबर, म्हणजे श्रद्धा अशा प्रकारची आहे बघा, मनुष्याकडे बघितल्याबरोबर, मनुष्याकडे बघितल्याबरोबर मनुष्याला बघा प्रसन्न वाटते, आनंद वाटते. सगळ्याच मनुष्याकडे बघितल्या का आनंद वाटते का? सगळ्याच मनुष्याला बघितलं का आनंद वाटते का? कधी कधी आपण तर समोर पाहिलं
की तोंड इकडे करतो आपण, आहे की नाही? कधी कधी असं होते ना, म्हणजे समोर कोणी दिसलं पाहिल्या बरोबर आपण लगे तोंड इकडे करत असतो. म्हणजे माणसाला पाहून माणसं तोंड वाकडे करतात बघा. कशामुळे? मनामध्ये द्वेष असल्यामुळे, मनामध्ये राग असल्यामुळे, मनामध्ये वैरत्व असल्यामुळे. परंतु ज्यांना बघितल्याबरोबर आपलं मन जर प्रसन्न होत असेल, आपलं मन जर आनंदी होत असेल, तर तिथे मात्र श्रद्धा असते. बघा भगवंताच्या रूपाकडे, भगवंताच्या रूपाकडे आपण बघितल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? प्रसन्न वाटते, एकदम आनंदी होते मनुष्याचा चेहरा. आपण किती दुःखी असेल, आपण किती कष्टी असेल, आपण किती बेचैन असेल, विहारामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असते, आनंदी होत असते. बघा बाबासाहेबांचं रूप आपण जेव्हा बघतो, बाबासाहेबांचं रूप बघितल्या बरोबर आपलं मन प्रसन्न होत असते. कारण बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, बुद्धांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, भिक्खू संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. ज्या मनुष्यावरती विश्वास श्रद्धा आपली असते, तर त्यांना बघितल्याबरोबर मनुष्याचं मन, मनुष्याचं चित्त प्रसन्न होत असते, आनंदी होत असते. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपल्या मानसिकतेला अनुसरून आपली श्रद्धा प्रगट करत असतो. कारण आपलं जे चित्त आहे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. तसे श्रद्धेचे अनेक लक्षण म्हणजे भगवंताने सांगितले बघा. वेगवेगळ्या अंगाने भगवंताने श्रद्धा सांगितली आहे. कारण श्रद्धा हे महत्वपूर्ण अंग आहे. श्रद्धेच्या द्वारा एक बोधिसत्व 37 बोधिपाक्षीय धम्माचं आचरण करून बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. एक बोधिसत्व 37 बोधिपाक्षीय धम्माचं आचरण करून सम्यक संबुद्ध बनत असतो. एक सर्वसामान्य व्यक्ती श्रद्धेचं आचरण करून श्रोतापन्न होतो, सकृतागामी होतो, अनागामी होतो, अरहंत होतो, बोधिसत्व सुद्धा होतो. कशामुळे? श्रद्धेच्या द्वारा. जे श्रद्धेमध्ये एवढं बल आहे, श्रद्धेमध्ये एवढी शक्ती आहे की श्रद्धेच्या द्वारा ह्या सर्व गोष्टी मनुष्य साध्य करू शकतो. आणि त्यामुळे भगवंताने श्रद्धेचे वेगवेगळे अंग सांगताना भगवंत असे म्हणतात, श्रद्धा एक प्रकारचं बीज आहे. श्रद्धेच्या व्याख्या सांगल्या भगवंताने, श्रद्धा बीज आहे, श्रद्धा पुण्यधर्म आहे, श्रद्धा चक्षु इंद्रिय आहे, श्रद्धा पाया आहे, श्रद्धा धन आहे. एवढ्या व्याख्या केल्या भगवंताने श्रद्धेच्या. जे श्रद्धेला भगवंताने पुण्यधर्म म्हटलेला आहे, श्रद्धेला भगवंताने पुण्यधर्म असं म्हटलं आहे. मग श्रद्धा हे पुण्यधर्म कसं? आता श्रद्धा जर तुमच्या चित्तामध्ये नसेल तर तुम्ही पुण्य करू शकता का? आता तुमच्या चित्तामध्ये जर श्रद्धा नसते तर तुम्ही इथे आला असता का? बिलकुल नाही. कारण श्रद्धा आहे तर धम्मदेशना आपण श्रवण करू शकतो, श्रद्धा आहे तर आपण शील पालन करू शकतो, श्रद्धा आहे तर आपण दान करू शकतो, श्रद्धा आहे तर आपण हात जोडू शकतो, श्रद्धा आहे तर भिक्षूला आपण भोजन देऊ शकतो, श्रद्धा आहे तर भिक्षूला आपण चिवरदान देऊ शकतो. म्हणजे श्रद्धा जर असेल तर या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. श्रद्धा जर नसेल तर पुण्यकर्म मनुष्य करू शकत नाही. आणि सुखाचा जर पाया कोणता असेल तर तो सुखाचा पाया म्हणजे पुण्यकर्म आहे. सुखाचा पाया हे कुशल कर्म आहे. कारण आपला पाया जर मजबूत असेल कुशल कर्माचा, पुण्यकर्माचा, बघा कधी कधी मनुष्याचे महान आणि असीम असं पुण्यकर्म असतात. पुण्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे, थोडे थोडे कुशल कर्म आपण केले पाहिजे. बघा पूर्वी एक जुनी म्हण आहे, थेंबा थेंबा तळे साचे. ऐक आपण म्हणतो ना, थेंबा थेंबा तळे साचे. 26 वर्षापूर्वी भगवंताने काय सांगितलं? थोकं थोकं पुण्य करोती. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म करा. थोडे थोडे जर तुम्ही पुण्यकर्म केले तर पुण्याचा संचय हा वाढत असतो, पुण्याचा संचय वाढत असतो. आणि पुण्याचा संचय हा सुखकारक असतो. पुण्याचा संचय कधी दुःखकारक नसतो. पुण्याचा संचय हा
सुखकारक असतो. अगदी थोडंसं जरी आपलं पुण्य असेल, थोडंसं जरी आपलं कुशल कर्म असेल, तरी सुद्धा बघा मनुष्य त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जात असतो. पुण्य कसं असते, पुण्य कसं कामी येते, आपलं शील कसं कामी येते, आपलं दान कसं कमी येते. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पुण्य किती महत्वपूर्ण आहे. एक वेळचा प्रसंग आहे. काही प्रवासी, तुम्ही ऐकलं असेल कधी धम्मदेशनेद्वारा, धम्मदेशनेमध्ये आपल्या चॅनलवरती, तर एक प्रवासी असतात, एक बस जाते प्रवाशाची आणि प्रवास करत असतात, प्रवासी असतात, बऱ्याच वेळापर्यंत प्रवास करतात आणि सहज अचानकपणे निसर्गामध्ये बदल होतो. आणि निसर्गामध्ये बदल झाल्यानंतर वातावरण तयार होते, ढग येतात आकाशामध्ये, विजा कडकडतात आणि अचानकपणे मेघराजा गरजत असतो. अचानकपणे धुधार पाऊस त्या ठिकाणी निर्माण होतो आणि अशा प्रकारच्या मुसळधार पाऊस सुरू असताना ड्रायव्हरला लोक सजेशन देतात, सूचना करतात की बघा पाऊस खूप अचानकपणे सुरू झाला आहे आणि अशा प्रकारे जंगलामध्ये प्रवास करणं काही योग्य नाही, तर एका साईडला आपण थांबलं पाहिजे. ड्रायव्हरला असं वाटतं की आपण चाललो पाहिजे आणि जेव्हा ते बस थांबवतात एका साईडला, पुण्याचा संचय कसा असतो बघा. भगवंत असे म्हणतात, एखादा पुण्यवान व्यक्ती जरी असेल तर त्या पुण्याच्या आधाराने असंख्य लोक दुःखाला पार करतात. एक पुण्यवान व्यक्ती असंख्य लोकांना भवसागरातून पार करू शकतो. एक पुण्यवान व्यक्ती असंख्य लोकांना दुःखातून पार करू शकतो. एक पुण्यवान व्यक्ती असंख्य लोकांना सन्मार्गावरती लावू शकतो. सांगा बरं उदाहरण कोणतं? एका व्यक्तीने असंख्य लोकांना पुण्याच्या मार्गावरती लावलं. कोण? क्या बात आहे की नाही? म्हणजे एक बाबासाहेब होते, बाबासाहेबांनी लाखो लोकांना पुण्याच्या मार्गावरती लावलं. बाबासाहेब स्वतः पुण्यवान होते, स्वतः कुशल कर्म करणारे होते, शील पालन करणारे होते, दान कर्म करणारे होते. एक पुण्यवान व्यक्ती असंख्य लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो. कारण बाबासाहेबांचं मोठं उदाहरण आहे आपल्या समोर. वर्तमान काळामधलं 2600 वर्षापूर्वी तर भगवंताचं मोठं उदाहरण आहे, परंतु वर्तमान काळामध्ये बोधिसत्व गुणोपेतक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. बाबासाहेब एक पुण्यवान होते. एका पुण्यवान महापुरुषाने लाखो लोकांना बघा धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित केला आहे. आणि त्यामुळे पुण्य अत्यंत महत्वपूर्ण आहे, कुशल कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर बस बाजूला थांबते आणि पाऊस तर सुरू आहे, वीज कडकडत आहेत आणि एक वीज मात्र आकाशामध्ये कडकड 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 करत असते आणि बसवरती येत असते, परंतु बसवर काही मात्र पडत नाही. लोक विचार करतात की अरे वीज येत आहे, पहिल्यांदा येत आहे, दुसऱ्यांदा येत आहे, तिसऱ्यांदा येत आहे. अशा प्रकारची वीज बघा बसवर येत असताना लोकांना भीती वाटते की अरे वीज तर आपल्या बसपर्यंत येत आहे, परंतु बसवर मात्र पडत नाही. मग आता चर्चा असतात, कारण दोन व्यक्ती एका ठिकाणी आल्यानंतर चर्चा विमर्श होत असतो. इथं तर बस बंद, पूर्ण लोक असतात. मग लोक विचार करतात की बघा वीज आपल्या बसपर्यंत येत आहे, परंतु बसवर मात्र काही पडत नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्या बसमध्ये कोणीतरी पापी आहे, आपल्या बसमध्ये कोणीतरी पापी आहे आणि त्या पाप कर्माचा त्याचा विपाक आता भरलेला आहे, त्याचे पाप कर्म आता पूर्ण झालेले आहे. वीज आपल्या बसपर्यंत येत आहे, परंतु काही पुण्यवान लोक असल्यामुळे वीज मात्र बसवरती पडत नाही आहे. तर मग तो पापी कोण? मग आता नेमकं ओळखायचं कोण पापी? ऐकणे सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात की नेमकं कोण पापी यातला आहे. कारण कोणी ना कोणी पापी आहे, कोणी ना कोणी पुण्यवान आहे. तर काही लोक जे कलाकार असतात आपल्या भाषेमध्ये, तर लोक असं म्हणतात बघा, कारण वीज बसवरती येत असते, बाजूला एक झाड असते, लोक म्हणतात बघा कोणीतरी आपल्यामध्ये पापी बसलेला आहे, त्याच्या कर्मामुळे आम्ही बाकीचे काही मरणार नाही. त्यामुळे असं करा, एक करून त्या झाडाला हात लावायचा. जो पापी असेल वीज डायरेक्ट तिकडे जाईल, वीज पडेल आणि तो मृत्यूला प्राप्त होईल. तर मग चर्चा होते, तर नेमकं कसं करायचं? तर पाठीमागून सुरुवात होते. ऐक ना, बसच्या पाठीमागून सुरुवात होते. लोक आता
मृत्यूचा क्षण जवळ आहे. कारण साहजिकच आहे, प्रत्येकाला असं वाटतं, ऐक ना, प्रत्येकाला असं वाटतं की आपण काही ना काही चुका केलेल्या असतात, काही ना काही अकुशल कर्म केलं असतं, कळत नकळत आपल्याकडून अकुशल कर्म झाले असते. साहजिक आहे, मनुष्याच्या मनामध्ये भीती वाटते. आणि सर्वात जास्त जर भीती कशाची वाटत असेल तर कशाची? सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? मरणाची. मग तुम्हाला मरण येणार नाही का? मी मरणार नाही का? सगळेच तर मरणार आहोत आपण. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण मरणार आहोत, एक ना एक दिवस आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. जसा जन्म तसा मृत्यू आहे. आणि त्यामुळे पण मृत्यूची भीती असते मनुष्याला. प्रत्येकाला असं वाटतं की मी जगलो पाहिजे. एखादा बघा 100 वर्षाचा, 110 वर्षाचा, 120 वर्षाचा आजी आजोबा असू द्या, आणि त्यांना जर असं आपण म्हटलं की आता बस झालं, आता बस झालं, मरता का तुम्ही? असं म्हटलं त्यांना, आता बस झालं, तुम्ही मरता का आता? तर ते काय म्हणतील? नाही नाही म्हणतील, थोडे दिवस जगू द्या म्हणतील, आहे की नाही? जे 5-10 दिवस, महिनाभर जगू द्या म्हणतील. कारण मृत्यू बघा कोणालाही आवडत नाही. मृत्यू अप्रिय वाटतो मनुष्याला. आणि साहजिक आहे, त्यांच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न होते. सगळेजण भीत मात्र हात लावासाठी जातात, हात लावतात. जाताना मनामध्ये भीती आहे, हात लावते, वीज नाही पडली की त्याला असं वाटते, हा मी मात्र आता पापी नाही आहे, मी पुण्यवान आहे. असं करता करता बघा एक एक सर्वच्या सर्व बस जात असते. शेवटी मात्र समोर एक म्हणजे ज्याला पाय नसतात, दोन्ही पायाने तो अपंग असतो, अशा प्रकारचा एक व्यक्ती बसलेला असतो. तर मग आता सर्वांची तर पारी झाली, सर्व हात लावून आले, सगळे पुण्यवान ठरले. मग पापी कोण ठरला? तो जो अपंग समोरचा बसलेला आहे. सगळ्यांची बोट त्यांच्याकडे झाली की हा मात्र आपल्या गाडीमधला पापी व्यक्ती आहे. आता त्यालाही असं वाटलं की बा खरोखरच आहे, मी पापीच आहे. कारण एवढ्याने जर परीक्षा दिली, वीज यांच्या अंगावरती काय पडली नाही, कारण वीज तर बसपर्यंत येत आहे, बसवर पडत नाही आहे. सर्वच्या सर्व हे पुण्यवान आहेत, मी मात्र पापी आहे. मग तो हात जोडतो आणि त्यांना विनंती करतो, हे बघा, हे सिद्ध झालेलं आहे की तुम्ही सर्व पुण्यवान आहात, मी मात्र पापी आहे. जर समजून घ्या, तुमच्या पुण्याच्या द्वारा जर माझा जीव वाचत असेल तर मी जात नाही झाडाला हात लावायला, मला क्षमा करा, मला माफ करा. तुमच्या पुण्याच्या आधाराने माझा जीव वाचत आहे. तर काय म्हणायला पाहिजे लोकांनी? थांबवायला पाहिजे का नाही? लोक म्हणतात नाही नाही, बिलकुल नाही, तुझ्यामुळे आम्ही कशाला मरावं, ऐक ना, तुझ्यामुळे आम्ही कशाला मरावं. आणि तो मग जातो, नाविलाज असतो, झाडाला हात लावतो. झाडाला हात लावल्याबरोबर आकाशामध्ये वीज कडकड 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 करते आणि पडते. कशावर? झाडावर नाही पडत, वीज पडते बसवरती. कारण त्या सर्वांमध्ये हा एकटाच पुण्यवान असतो, हे बाकी सगळे पापी असतात. हा पुण्याचा प्रभाव आहे. एक पुण्यवान व्यक्ती हजारो लोकांना तारू शकतो. एक पुण्यवान व्यक्ती मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे पुण्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे पुण्य कशामुळे आपण करू शकतो? तर श्रद्धेच्या बलाने आपण पुण्य करू शकतो. आणि त्यामुळे भगवंताने असं म्हटलं आहे, श्रद्धा हे पुण्य धर्म आहे. श्रद्धा हे पुण्य धर्म आहे. श्रद्धा हे बीज आहे. श्रद्धा हे बीज आहे. कशी भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाला भगवंताने उपदेश देत असताना श्रद्धा हे कशा प्रकारचं बीज आहे या संदर्भामध्ये बघा सविस्तर भगवंताने उपदेश दिला. कारण श्रद्धेचं बीज जर असेल, कारण श्रद्धेचं बीज जर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे धम्माची फळं चाखू शकत नाही. श्रद्धा बीज जर तुमच्या चित्तामध्ये निर्माण झालं, त्या श्रद्धा बीजाच्या द्वारा जर तुम्ही कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, ज्याप्रमाणे एखादा शेतकरी जमिनीमध्ये बी पेरतो, जसं बी पेरत असेल तशा प्रकारे त्याला फळं येत असतात. जसं बी असेल तसे फळं येतात.
जशी श्रद्धा असेल तसं सुख आपल्याला प्राप्त होत असते. निर्वाणगामी सुखाची फळं, अमृत फळं भगवंताने असं म्हटलं आहे. ती अमृत फळं जर आपल्याला चाखायची असतील तर 3 रत्नाचं श्रद्धा बीज आपल्यामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा हे पाया आहे. कारण श्रद्धेचा पाया जर मजबूत असेल, जसं आपलं विहार आहे, आपली बिल्डिंग आहे आपल्या घराची, आपल्या बिल्डिंगचा पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग चांगली निर्माण होऊ शकते. पण बिल्डिंगचा पाया जर चांगला नसेल, मजबूत नसेल, तर बिल्डिंग काही योग्य प्रमाणामध्ये उभी राहू शकत नाही. अगदी धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रद्धेचा पाया मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धेचा पाया जर मजबूत असेल तर 37 बोधिपाक्ष धम्माची बिल्डिंग आपण आपल्या श्रद्धेच्या द्वारा निर्माण करू शकतो. 37 बोधिपाक्ष धम्म म्हणजे काय? 4 स्मृती प्रस्थान आहे, 4 सम्यक प्रधान आहे, 4 रुद्धिपाद आहे, 5 बल आहे, 7 बोधांग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या 37 बोधिपाक्ष धम्माची बिल्डिंग जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर निर्माण करायची असेल तर श्रद्धेचा पाया तुमचा मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण श्रद्धेचा पाया जर मजबूत नसेल, कारण लोकांची श्रद्धा बघा ढळढळीत असते. कधी कधी मनुष्याचं चित्त विचलित होते, चंचल होत असते. बुद्धाकडे आपली श्रद्धा असते, धम्मावर आपली श्रद्धा असते, संघावर आपली श्रद्धा असते, आणि एखादा छोटासा प्रसंग जर आपल्या जीवनामध्ये घडला तर आपण विहारामध्ये येणं सोडून देतो. अनेक लोक सोडून देतात विहारामध्ये येणं. ते म्हणतात काय फायदा आहे, आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं दान करतो, आम्ही एवढं शिलाचं पालन करतो. एखादा दुःखद जर प्रसंग समजा आपल्या जीवनामध्ये आला तर कधी कधी आपल्या मनामध्ये असं नैराश्याचा भाव उत्पन्न होत असतो. परंतु श्रद्धा भगवंत असे म्हणतात इंद्रखिलाप्रमाणे असावी. इंद्रखिलाप्रमाणे, पर्वताप्रमाणे आपली श्रद्धा असावी. ज्याप्रमाणे पर्वत हालत नाही, डुलत नाही, कितीही मोठं संकट आलं असेल तर तशा प्रकारे आपली श्रद्धा ही मजबूत असली पाहिजे. कारण श्रद्धा जर मजबूत नसेल तर आपल्याला बघा जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे तर ते आपण प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धेचं दुसरं अंग आहे अंधश्रद्धा. जर श्रद्धा ही आहे, श्रद्धा भगवंताने सांगितली, परंतु अंधश्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये असेल, अंधश्रद्धा कधी होऊ शकते? अंधश्रद्धा कधी होऊ शकते सांगा बरं, कोण सांगेल? अंधश्रद्धा कधी होऊ शकते? श्रद्धेचा जर समजून घ्या अतिरेक जर झाला असेल तर ती अंधश्रद्धेकडे जाऊ शकते. त्याच्या समोर चालून जर सम्यक दृष्टी आपल्याकडे जर नसेल, सम्यक दृष्टी जर आपल्याकडे नसेल तर श्रद्धा ही अंधश्रद्धा होऊ शकते. त्यामुळे सम्यक दृष्टी बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. सम्यक दृष्टी, राईट व्ह्यू ज्याला म्हटलं आहे, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन. असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सार नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सार अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. सार म्हणजे सत्य आणि असार म्हणजे असत्य. सत्याला जर आपण सत्य समजत असेल, सत्याला जर सत्य समजत असेल तर सत्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. पण सत्याला जर समजा आपण असत्य समजत असेल आणि असत्याला जर सत्य समजत असेल तर अशा प्रकारचा मनुष्य मिथ्या संकल्पनेमध्ये पडून दुःखाला प्राप्त करत असतो. आणि त्यामुळे सम्यक दृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याच्या चित्तामध्ये जर सम्यक दृष्टी नसेल तर मनुष्य सत्य का आहे, योग्य का आहे, अयोग्य का आहे, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं नेमकं कोणतं आहे हे मात्र मनुष्य जाणू शकतो सम्यक दृष्टी असेल तर. पण सम्यक दृष्टी जर नसेल मनुष्य तर मग मेंढराप्रमाणे आपली गत होते. बघा ज्यांच्याकडे सम्यक दृष्टी नसते ना तर तो मनुष्य मेंढराप्रमाणे तो मनुष्य आचरण करत असतो. जसं माता भगिनी एक काम करताना मेंढरासारखं काम करतात. एक उत्सव करताना बघा तुम्ही करत नसलो, करणारे करत असं तुम्ही करत नसाल आहे की नाही. एक उत्सव करतात कोणता, एक उत्सव मेंढरासारखा करतात बघा कोणता, त्या कोणीतरी झाडाला कोण्या तुम्हाला माहित आहे वड सावित्री आहे की नाही. एक उदाहरण म्हणून समजा सांगितलं, अशा लय गोष्टी आहे. एक उदाहरण म्हणून सांगितलं
कशासाठी करतात महिला? 7 जन्मापर्यंत हाच पती लाभू दे. म्हणजे स्वतः कबूल करतात की 8व्या जन्मी का हा पाहिजे नाही, म्हणजे 7 जन्मापर्यंत ठीक आहे. बरं समजून घ्या, खरोखर मनातून ही गोष्ट असेल का? कारण एखाद्या भगिनीला, एखाद्या मातेला तो रोज मारत असेल, तो रोज शिव्या देत असेल, तो रोज अपशब्द बोलत असेल, तो दारू पित असेल, तो अकुशल कर्म करत असेल, तो अनेक प्रकारच्या उचापात्या करत असेल, तर अशा प्रकारचा पती कोणाला लागेल 7 जन्मापर्यंत? लागेल का कोणाला? बिलकुल लाभणार नाही. मग ही गोष्ट मेंढरासारखी आहे का नाही? म्हणजे दुसऱ्या करतात म्हणून आपणही केलं पाहिजे, आणि नाही केलं समजून घ्या तर मग नाव ठेवतात लोक, तू काय करत नाही का? आणि त्यालाही वाटते, म्हणजे जो पती असतो त्याला सुद्धा अशी अपेक्षा असते की 7 जन्मापर्यंत मला मागितलं पाहिजे किंवा असा उत्सव केला पाहिजे. म्हणजे ही मेंढरासारखी मनुष्यांची कधी कधी बघा गत होत असते. सम्यक दृष्टी जर मनुष्याकडे असेल तर मनुष्य कधीही चुकीच्या संकल्पनेने आपलं जीवन जगत नाही. बघा, ही जी गाथा, मी 2 ज्या गाथा म्हटल्या, ह्या गाथा सारीपुत्त भंतेना उद्देशून भगवंताने म्हटल्या आहे. वेळुवनामध्ये जेव्हा भगवंत वास्तव्य करत होते तेव्हा सारीपुत्त कोणाचे शिष्य होते? अगोदर बुधान धम्मग्रंथ वाचता तुम्ही. सारीपुत्त भंते कोणाचे शिष्य होते अगोदर? संजय वेलट्टी पुत्ताचे, आहे की नाही? संजय वेलट्टी पुत्ताचे होते. पण जेव्हा त्यांना अश्वजित भंतेची भेट होते सारीपुत्त भंतेना, त्यांच्याकडे बघून त्यांचं मन प्रसन्न होते. बघा, मन प्रसन्न कसं होते? श्रद्धेचं लक्षण काय आहे? मन प्रसन्न होणे. अश्वजित भंते श्रोतापन्न असतात. अश्वजित भंतेंच्या चालण्याची ढब, बोलण्याची ढब, चिवर घेण्याची ढब, भिक्षा पात्र पकडण्याची ढब, पाय टाकतानाची ढब, बघतानाची ढब, हे सर्व चर्या ते बघतात. आणि अश्वजित भंतेंची चर्या पाहिल्याबरोबर सारीपुत्त भंतेंना असं वाटतं की अरे, हा भिक्षू दुःखमुक्तीच्या मार्गावरती चालणारा आहे, किंवा या भिक्षूला दुःखमुक्तीच्या मार्गातील काहीतरी ज्ञान झालेलं आहे. म्हणजे बघा, प्रज्ञावान व्यक्तीचे लक्षण बघा, त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर, अश्वजित भंतेला पाहिल्याबरोबर सारीपुत्त भंतेच्या मनामध्ये प्रसन्न भाव उत्पन्न होतो आणि लगेच हात जोडतात. ते आपण त्यांना भेटू का? लगेच त्यांच्या मनामध्ये भाव उत्पन्न होते की अरे नाही, यांना आता सध्या भेटलं नाही पाहिजे. बघा, मनुष्याला ही गोष्ट समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कधी काय कोणाला विचारलं पाहिजे, कधी कोणाला आपण काय बोललो पाहिजे, कोणत्या क्षणी आपण विचारलं पाहिजे. लोक कधी फोन करतात, कधी कधी म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे कळायला पाहिजे. आपलं काळ वेळ सांगितलं भगवंतानी, अवेळ सांगितली आहे, योग्य वेळ सांगितली आहे. अवेळी मनुष्याने रात्रीचा प्रसंग बघा, सकाळचा प्रसंग, सकाळी आता प्रवास करून असतो आम्ही, प्रवासामध्ये बघा झोपलेलो होतो आम्ही. एका मातेने 26 वेळा, किती? 26 वेळा फोन केला कंटिन्यू, म्हणजे सुरूच. आणि 27व्या वेळा भंतेजीने फोन केला. काय आहे? काय नाही भंतेजी, असाच फोन केला म्हणे. म्हणजे सांगा तुम्ही, म्हणजे असंच खुशाली विचारायला वा कसे आहात तुम्ही. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये बघा नेमकं कधी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा, अश्वजित भंतेचा आदर्श आहे, सारीपुत्त भंतेचा आदर्श आहे हा. सारीपुत्त भंते अश्वजित भंतेला पाहिल्याबरोबर डायरेक्ट त्यांच्याकडे जात नाही. ते म्हणतात की हे सध्या भिक्षाटन करत आहे, यांचं भिक्षाटन होऊ द्या. त्यांचं भिक्षाटन होत असते, त्यांच्या पाठीपाठी चालतात. भंते एका झाडाखाली बसतात, भोजन करतात. भोजन केल्यानंतर त्यांचं आसन ते घेऊन बसतात आणि मग छोटंसं आसन घेऊन सारीपुत्त भंते त्यांच्या समोर बसतात आणि त्यांना म्हणतात की भंते, आपण निर्वाणगामी मार्ग जाणता का? आपण कोणाला गुरु समजता? आपले गुरु कोण आहे? आपल्या गुरूंचं काय तत्वज्ञान आहे? तर अश्वजित भंते म्हणतात की हा तर म्हणजे दुसऱ्या विचाराला मानणारा आहे, आपण डायरेक्ट यांना कसं सांगावं? तर ते म्हणतात की मी सुद्धा नवीनच आहे, आणि ते नवीनच झालेले असतात, सत्य गोष्ट असते. तर ते म्हणतात की मला काय अधिक म्हणजे माहिती सांगता येणार नाही, पण शाक्य कुळातील श्रमण गौतम आहे आणि त्यांचा धम्म आहे, मला ते सार सांगा म्हणतात. तर एक गाथा त्या ठिकाणी सांगतात. त्या गाथेचा अर्थ असा होतो की जे 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 उत्पन्न होणार आहे या संसारामध्ये, जे काही उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्न होणाऱ्या गोष्टीचे कारण भगवंत जाणतात आणि त्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा भगवंत जाणतात. हाच त्यांचा सिद्धांत आहे. एक गाथा ऐकल्या बरोबर सारीपुत्त भंते श्रोतापन्न होत असतात.
ते जेव्हा घरी जातात आश्रमामध्ये, महामोगलान म्हणते त्यांच्याकडे बघतात, त्यांचं नाव कुलित असते, यांचं नाव अगोदरचं उपतिष्य असते. तर सारीपुत्त म्हणतेना बघितल्या बरोबर महामोगलान म्हणतेचं मन प्रसन्न होते, आनंदी होते. आणि ते म्हणतात की मित्रा, तुला सत्य सापडलं का? तुझी मुद्रा एकदम प्रसन्न आहे, आनंदी आहे, तू खूप हॅपी दिसत आहे, आनंदी दिसत आहे. तर ते म्हणतात की हो. ती गाथा त्यांना सांगतात, ते सुद्धा श्रोतापन्न होतात. आणि मग ते म्हणतात की चला आता आपले गुरु भगवंत आहे, आपले गुरु आता भगवंत आहे, कारण भगवंत आपला कल्याणकारक आहेत, भगवंत आपले मार्गदाता आहे. तर ते म्हणतात की बघा, की 250 शिष्य आपल्याला पाहून राहतात, आपल्याला गुरु मानतात, त्यांना आपण विचारलं पाहिजे. तर ते त्यांना विचारतात, ते म्हणतात की तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही जिकडे जासाल तिकडे आम्ही सुद्धा जातो. 250 शिष्य सुद्धा सारीपुत्त आणि महामोगलान मध्ये सोबत येतात. तर ते पुन्हा त्यांच्या मनामध्ये बघा अनुकंपा असते. ते असं म्हणतात की बघा, आपले जे गुरु आहेत संजय वेलटीपुत्त, आपण यांना सांगूया, आपण यांना सांगूया, यांची इच्छा असेल तर येतील, अन्यथा येणार नाही. ते त्यांना सांगतात. तर ते म्हणतात की मी काही येत नाही, मी येत नाही, कारण आता माझं वय 120 वर्षाचं आहे. संजय वेलटीपुत्त असं म्हणतात, बघा श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण बघत आहोत. सम्यक दृष्टी जर मनुष्यामध्ये जर नसेल तर बघा मनुष्याला सत्य मार्ग सुद्धा समजत नाही. सम्यक दृष्टी जर नसेल मनुष्याकडे तर सत्य मार्गाला मनुष्य जाणत नाही. अंधश्रद्धेकडे, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, बुवाबाजीमध्ये, चुकीच्या संकल्पनेमध्ये बघा मनुष्य जीवन जगत असतो. आणि सारीपुत्त मध्ये त्यांना सांगतात की चला तुम्ही सुद्धा महाश्रमणाकडे चला, त्यांचे आपण शिष्य आहोत. तर ते म्हणतात की सारीपुत्त, मी आता येऊ शकत नाही, माझं 120 वर्षाचं वय आहे, 120 वर्षापर्यंत मी गुरु म्हणून जीवन जगलो, आणि आता कोणाचा शिष्य म्हणून मी कुणाकडे जाणं मला काही शोभण्यासारखं वाटत नाही. मला सांग, या संसारामध्ये मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे की ज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे? मूर्ख लोकांची आहे की नाही? हा प्रश्न संजय वेलटीपुत्त सारीपुत्तांना विचारतात की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे की ज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे? तर ते म्हणतात की साहजिक आहे, मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे. तर जे मूर्ख आहे ते माझ्याकडे येतील, आणि जे ज्ञानी जे आहे ते भगवंताकडे जातील, पण मी मात्र येत नाही. म्हणजे सम्यक दृष्टी जर नसेल बघा तर मनुष्य सत्य असत्य जाणत नाही. त्यामुळे सम्यक दृष्टी, श्रद्धा सम्यक दृष्टीला, म्हणजे श्रद्धा सम्यक दृष्टी युक्त जर असेल तर मनुष्य बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतो. परंतु श्रद्धा जर अंधश्रद्धेकडे जर वळत असेल, श्रद्धा जर अंधश्रद्धेकडे जर जात असेल तर मनुष्य मात्र कधीही सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. परंपरागत एखादी गोष्ट चालत आलेली आहे, आमच्या आईवडिलांनी केलं, आमच्या आजोबांनी केलं, आमच्या पंजोबांनी केलं, असं लोक म्हणतात. आणि परंपरागत बघा काही गोष्टी मनुष्य करत असतात. आता येता येता आम्ही म्हटलं इथे तुमच्याजवळ एक फेमस आहे, एक स्थान फेमस आहे. कोणतं कोणतं आहे? आम्ही येता येता विचार केला बा जाताना जाऊ भेट देऊ. कोणतं? टाकळघाट. तिथे विहार पण आहे म्हणतात, एक सुंदर. आम्ही काय बघितलं नाही, भंतेजीने बघितलं वाटतं, भंतेजीने बघितलं, मी बघितलं नाही, म्हणून यांना असं वाटतं की जाताना आपण जाऊ. वंदन करायसाठी नाही बरं, नाही तर तुम्ही मसाला भंतेजी झाले, कारण मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, आहे की नाही? तर बघा श्रद्धा नसल्यामुळे श्रद्धेचं रूपांतर जेव्हा अंधश्रद्धेमध्ये होत असते तर मनुष्य बघा अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो. मला सांगा एखादा, म्हणजे श्रद्धेचं लक्षण काय आहे? मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. आणि श्रद्धा कोणावरही बसते, श्रद्धा कोणावर सुद्धा बसू शकते. एखादा चांगल्या जसं बाबासाहेबांचं जर उदाहरण घेतलं असेल तर असं म्हणतात, एका सभेमध्ये बाबासाहेबांना प्रश्न केला गेला की तुमचा समाज तर एकदम म्हणजे अंगावरती घालण्यासाठी त्यांना कपडे नाही आहे, त्यांना खाण्यासाठी अन्न नाही आहे, परंतु तुमच्या आम्ही जेव्हा कोट बघतो तर तुमचे कोट तर एकदम चांगले चांगले असतात, तुम्ही सुटाबुटामध्ये असता. मग तुमचा समाज जर अशा प्रकारचा, जसं गांधीजीला पण प्रश्न विचारला होता असं म्हणतात, तर गांधी असं म्हणतो की माझ्या समाजाला कपडे नाही म्हणून मी ते पंचा काय घालतो, ऐक ना, धोती घालतो. बाबासाहेबांना तो प्रश्न केला गेला असं म्हणतात, तर बाबासाहेब असं म्हणतात, मी सुटाबुटामध्ये कोटामध्ये यासाठी राहतो की माझा समाज आता जरी उघडा असेल तर येणाऱ्या काळामध्ये मला बघून तो सुटाबुटा कोटामध्ये राहिला पाहिजे, सुटाबुटा कोटामध्ये तो जीवन जगला पाहिजे. आज हजारो लोक बघा
करोडो लोक सुटबुट कोटामध्ये जीवन जगतात बाबासाहेबांना पाहिल्यामुळे. आदर्श मनुष्याकडे असला पाहिजे ना. जर एखाद्या मनुष्याचा चांगला आदर्श असेल तर त्याला पाहणारे लोक चांगले घडतात. एखादा मनुष्याच्या अंगावरती कपडे नसेल, श्रद्धा एखादा मनुष्य, एखादा साधू समजून घ्या, नग्न आहे, कपडे नाही त्याच्या अंगावरती, त्याला पाहिलेला मनुष्य, एखाद्या मनुष्याचे समजून घ्या, त्या व्यक्तीवरती श्रद्धा बसली तर काय होईल? जे कपड्यामध्ये असणारा मनुष्य विवस्त्र होईल. का? कारण त्याची श्रद्धा बसली त्याच्यावर. म्हणजे बघा श्रद्धा कशी असते बघा. म्हणजे एखादा मनुष्य ज्यांच्या अंगावरती वस्त्र नाही आहे पण तो बाबासाहेबांकडे बघतो, मेहनत करतो, परिश्रम करतो आणि बाबासाहेबांसारखा सुटबुट कोटामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची श्रद्धा बसली, जो की नग्न आहे, त्याची त्याच्यावर श्रद्धा बसल्यानंतर तो सुटापुटा कोटामध्ये असणारा किंवा कपडे असणारा मनुष्य अंगावरचे कपडे काढून टाकतो आणि त्याच्या पाठीमागे तो लागत असतो. कशामुळे? श्रद्धा आहे का? ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे डोळं श्रद्धा नसल्यामुळे, सम्यक दृष्टी नसल्यामुळे अशा प्रकारचा मनुष्य बघा हे जीवन जगत असतो. मग मला सांगा, एखादा वेडा मनुष्य जर वेड्या मनुष्याची जर आपण श्रद्धा करत असेल, एखाद्या वेड्या मनुष्याला जर आपण मानत असेल, जो की जगाने म्हणजे घोषित केला गेला की हा वेडा होता, हा पागल होता किंवा अशा प्रकारचं कर्म करत होता, तर अशा व्यक्तींवरती जर आपण श्रद्धा ठेवली असेल तर खरोखर आपलं काही भलं होणार आहे का? आपलं काही कल्याण होणार आहे का? आपलं काही हित होणार आहे का? जसं बाबासाहेबांकडे बघले की आपलं मन प्रसन्न होते, बुद्धांकडे बघले की मन आपलं प्रसन्न होते, 4 हाताच्या देवीकडे बघल्यावर तुमचं मन प्रसन्न होते का? आता 4 हात, एकामध्ये भाला आहे, एकामध्ये तलवार आहे, एकामध्ये धनुष्यबाण आहे, जीभ एवढी मोठी बाहेर गेलेली आहे, असं पाहिल्याबरोबर श्रद्धा होते का उत्पन्न? आता श्रद्धा उत्पन्न होत नाही. पूर्वी होत होते पण आता मात्र होत नाही. का? कारण बाबासाहेबांनी श्रद्धा शिकवली. कोणती? सम्यक श्रद्धा, दृष्टीयुक्त श्रद्धा. सम्यक दृष्टीच्या द्वारा जर आपली श्रद्धा असेल, बघा बाबासाहेबांची श्रद्धा होती 3 रत्नावरती. बाबासाहेबांची श्रद्धा 3 रत्नावरती होती. एक वेळचा प्रसंग काठमांडूचा, जेव्हा बाबासाहेब सभेसाठी जातात, दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच रात्रीला बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांचे सहकारी सवितामाई आंबेडकर, त्यांचे बंधू बाळू कबीर, वराळे गुरुजी आणि अन्य सहकारी बाबासाहेबांच्या सोबत जात असतात. तर ते म्हणतात की बघा काठमांडूला पशुपतीनाथाचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कधी कोणी गेला असाल तर ते असं म्हणाले की चला आपण पशुपताच्या मंदिरामध्ये जाऊया. बाबासाहेब नकार देतात पण हे सर्व त्या ठिकाणी बघण्यासाठी जातात. असं म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी नेपाळ टाइम्स मध्ये अशा प्रकारचं टायटल येत असते, बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे डॉक्टर बी आर आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले. काही पत्रकार बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेब म्हणतात की डॉक्टर बी आर आंबेडकर, आपण तर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, ज्या बौद्ध धर्मामध्ये ईश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, देवदेवतेला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, आणि मग तुम्ही पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये कशासाठी गेले होते? बाबासाहेब शांतपणे कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता सहज बाबासाहेबांच्या हृदयातून असे उद्गार निघतात, नथी मे शरणंगयं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणतंही दुसरं शरणास्थान नाही आहे. बाबासाहेब स्वाभिमानानं म्हणतात, आत्मविश्वासानं म्हणतात की या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझं कोणतेही श्रद्धास्थान नाही आहे. एवढी श्रद्धा बाबासाहेबांची बुद्धावरती होती, एवढी श्रद्धा धम्मावरती होती, एवढी श्रद्धा संघावरती होती. आणि त्यामुळे बाबासाहेब आपले आदर्श आहे. बाबासाहेबाला आपण आदर्श मानतो की नाही? बाबासाहेबांमुळे हे जे सुखपूर्वक आपण जीवन जगत आहोत, हे जे स्वाभिमानाने आपण खात आहोत, स्वाभिमानाने आपण फिरत आहोत, स्वाभिमानाने आपण जीवन जगत आहोत, हे सन्मानाचं जे जीवन प्राप्त झालं आहे तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे प्राप्त झाला आहे. मग आपला आदर्श जर बुद्धांच्या समोर झुकत आहे किंवा बुद्धांना मानत आहे, 3 रत्नांना मानत आहे, मग आपण बुद्धाशिवाय, बाबासाहेबांशिवाय इतर श्रद्धा ठेवावी का? किंवा इतर श्रद्धा जर आपण ठेवली तर आपलं हित होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही. आणि त्यामुळे श्रद्धा ही सम्यक श्रद्धा असावी, दृष्टीयुक्त श्रद्धा असावी, ती अंधश्रद्धा असू नये. कारण हजारो वर्षापर्यंत, आता बघा कालचा एक प्रसंग, बाबासाहेब किती महान आहेत, बाबासाहेब किती महान आहेत, बाबासाहेब किती ग्रेट आहेत. बघा काल 2-3 दिवसापूर्वी तुम्ही व्हॉट्सअपला, फेसबुकला आलं असेल, एक संबंधित व्यक्ती काय म्हणतो
आंबेडकर 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 ऐक ना, म्हणजे फॅशन झाली म्हणतो आंबेडकर आंबेडकर ऐक ना, एवढं जर समजून घ्या, देवाचं जर नाव घेतलं तर 7 जन्मामध्ये स्वर्ग प्राप्त होते म्हणे. आमचं म्हणणं बा तू पहिले जाऊन ये ना स्वर्गामध्ये, ऐक ना, पहिले तू जाऊन ये नंतर आम्हाला सांग. म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये काहीच होत नाही. ऐक ना, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय इथे लोक श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीत, अन्न सुद्धा खाऊ शकत नाहीत. म्हणजे बाबासाहेबांच्या नावाची एलर्जी आहे. कशामुळे? 5000 वर्षाची चतुर्वर्ण व्यवस्था एका झटक्यात बाबासाहेबांनी उघडून टाकली. एका झटक्यामध्ये बाबासाहेबांनी उघडून टाकली चतुर्वर्ण व्यवस्था. माहिती आहे की नाही तुम्हाला? या चतुर्वर्ण व्यवस्थेला बाबासाहेबांनी नष्ट केलं, नाहीसं केलं. हे कोणालाही जमलं नाही आहे. आणि त्यामुळे सगळ्यात विरोध जर बाबासाहेबांचा होत असेल या भारतवर्षामध्ये, तर या सत्तेला पालटून टाकल्यामुळे, या चतुर्वर्ण व्यवस्थेला छिन्न विछिन्न केल्यामुळे, नष्ट केल्यामुळे बघा बाबासाहेबांचा विरोध या देशामध्ये होत राहतो. परंतु बाबासाहेब स्वतः एवढे खंबीर आहेत आपल्या ज्ञानाने, आपल्या तेजाने, आपल्या प्रज्ञेने, की कधी बाबासाहेब भारतभूमीमधून नष्ट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आपले आदर्श आहेत. मग बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळे केवळ 3 रत्नावरती आपण श्रद्धा ठेवावी, आपली श्रद्धा डोळस असावी, सम्यक दृष्टीने आपली श्रद्धा असावी. 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझं श्रद्धास्थान नाही, अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ भरपूर होत आहे. पूजनीय भंते सुद्धा तुम्हा सर्वांना धम्मदेशना देणार आहेत. आपण शांत चित्ताने ही धम्मदेशना श्रवण केली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. संयोजकांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.